अरे हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल सर. मस्त कशाचे, मनामध्ये खूप सगळी भीती आहे. 20 दिवसांवर परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत, सिलेबस खूप मोठा आहे, कॉन्फिडन्स येत नाही आणि मनामध्ये कुठेतरी भीती आहे की खरंच आपण 95 प्लस जाऊ का, 90 प्लस जाऊ का? येस, तर 5 मिनिटाची माझी स्वतःची गोष्ट सांगतोय. जर तुम्ही रिलेट करत असाल तर कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बघा, मार्च 2017 ची गोष्ट आहे. जानेवारीचा महिना संपलेला होता आणि 1 मार्चला माझा पहिला पेपर होता. आता माझ्याकडं फक्त आणि फक्त 1 महिन्याचा कालावधी होता, त्याच्यामध्ये पण प्रॅक्टिकल एक्झाम, म्हणजे अगदी तुमच्यासारखीच माझी परिस्थिती. आणि 8 फेब्रुवारीच्या वेळेला मी तो अपेक्षेचा एक सेट घेतला आणि मनामध्ये पण खूप सगळं वातावरण की आता एवढा मोठा सिलेबस आहे, कसं करायचं, काय करायचं. आणि अक्षरशः 10 फेब्रुवारीला माझ्या प्रिलिमचा रिझल्ट आला. प्रिलिमचा रिझल्ट आल्याच्या नंतर कळलं की मला फक्त आणि फक्त 68 मार्क्स पडलेले आहेत, पर्सेंटेज पडलेले आहेत. आणि मनामध्ये आता एक ठरलं होतं की सर 68% पडलेले आहेत, आता मी 90 पेक्षा जास्त कसे मार्क घेऊ. कारण त्यावेळेला मला ना कोचिंग होती, ना ट्युशन होतं, ना युट्यूब होतं, काहीच नव्हतं. फक्त आम्ही शाळेमध्ये शिकायचो. आता तर खूप अशी गोष्ट झाली की आता 68 वरून आपण 90 पर्यंत कसं पोहोचू. मनामध्ये खूप मोठे मोठे प्रश्न, सिलेबस एवढा सगळा मोठा. मग आता ठरवलं की यार आपल्याकडे शेवटचे 20 दिवस आहेत आणि या 20 दिवसामध्ये काहीतरी गेम पलटवला पाहिजे. मनाशी ठरवलं आणि स्वतःला एका रूम मध्ये पॅक करून ठेवलं. मी अजूनही सांगतोय, मला आठवतंय, माझ्या घरच्या वरच्या मजल्यावर एक पत्राची रूम आहे छोटीशी, आणि त्या पत्राच्या रूम मध्ये मी स्वतःला बंदिस्त केलं. मी ते पुढचे 20 दिवस कुठेच गेलो नाही. माझ्या भाच्याचा स्वतः वाढदिवस होता, मी त्या वाढदिवसाला फक्त केक कापण्यासाठी गेलो होतो. मला आजही आठवतंय. बघा, लक्षात ठेवा, ते 20 दिवस मी स्वतःला प्रूव्ह करण्याचं ठरवलं आणि त्या 20 दिवसामध्ये जी तयारी केली ना, ती मी तयारी तुमच्या समोर सांगतोय. लक्षात ठेवा, तुम्ही पण त्याच परिस्थितीमध्ये आहात. तुमच्याकडे सुद्धा फक्त 20 दिवसाचा कालावधी आहे. मनामध्ये कॉन्फिडन्स नाहीये, मनामध्ये भीती आहे, पण टेन्शन घेऊ नका मित्रांनो, कारण तुम्ही वर्षभर किती अभ्यास केला हे तुम्हाला टॉपर ठरवणार नाहीये. तर या 20 दिवसामध्ये तुम्ही किती मेहनत करताय याच्यावर तुमचा रिझल्ट डिपेंडंट असणार आहे. मग सर, या 20 दिवसामध्ये करायचं काय, तुम्ही असं केलं होतं काय? सगळ्यात महत्वाचं मी केलं काय, तर सगळे प्रिव्हियस इयरचे पेपर काढले. प्रिव्हियस इयर पेपर, तुमचा फर्स्ट टर्मचा पेपर काढा, तुमच्या प्रिलिम्सचे पेपर काढले आणि तुमच्या शाळेच्या, म्हणजे मी माझे प्रिलिम्सचे पेपर काढले आणि माझ्या जवळच्या ज्या 2 शाळा होत्या त्या 2 शाळांचे प्रिलिम्सचे पेपर घेतले आणि याच्या आधीचे 3 वर्षाचे पेपर. आणि मी क्वेश्चन काढायला सुरुवात केली की बाबांनो, या परीक्षांमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले गेले तेच प्रश्न मी करणार आणि तेच प्रश्न मी करायला काढले. आता तुम्ही म्हणता, सर तुमच्या वेळेला तर हे सगळे संसाधन होते, आता आमच्या वेळेला काय करावं आम्ही? लक्षात ठेवा, आपण रोज शुअर शॉर्ट क्वेश्चन, व्हायरल क्वेश्चन, गेस पेपर, व्हायरल पेपर, अशा कित्येक गोष्टी घेऊन येतो. त्याच्यामुळे तुम्हाला आता ते टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला काय करायचंय, फक्त आम्ही जो कॉन्टेंट आणतोय तो फॉलो करायचा. ठीक आहे सर, 20 दिवसामध्ये भैया तुम्ही काय केलं? तेच प्रश्न मी प्रॅक्टिस केले आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून मी लिहिण्याचा सराव सुरू केला. कारण का, माझ्या लक्षात आलं होतं प्रिलिम मध्ये मला वेळ पुरत नाहीये. मग मी 20 दिवस फक्त आणि फक्त लिखाणावर आणि वाचनावर भर दिला. बघा, लक्षात ठेवा, परत एकदा सांगतोय. आणि मी काय केलं, जास्तीत जास्त MCQ प्रॅक्टिस केले. आता MCQ प्रॅक्टिस करण्यानं झालं काय, तर मला तो पूर्ण जो टॉपिक आहे तो पूर्ण टॉपिक काय झाला, एकदम क्लिअर व्हायला लागला. म्हणजे काय, तर मला एक प्रकारचे रॅपिड रिव्हिजन करू लागलो. आता तुम्ही म्हणता, सर रॅपिड रिव्हिजन साठी आम्हाला काय, तर तुम्हाला माहिती आहे, या चॅनलवर आपण रॅपिड रिव्हिजन साठी सिरीज सुरू केलेली आहे आणि अगदी तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये एकदम क्रिस्प व्हिडिओ भेटणार आहे. दुसरी गोष्ट, आपण सर MCQ प्रॅक्टिस कुठं करायची, आपण डेली 5 वाजता अनअकॅडमीच्या चॅनल, अनअकॅडमीच्या ऍपवर एक क्विज लावतोय. ती क्विज एकदम मजेमध्ये एकदम तुम्हाला फ्रेश माइंड ती देता, तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह माहोल तयार होतो. म्हणजे अक्षरशः ती सुद्धा योजना आम्ही केलेली आहे. मग लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुमचा एखादा टॉपिक एकदम क्रिस्टल क्लिअर होईल, आणि पुन्हा एकदा सांगतो, 10वीचा पेपर एकदम खूप कन्सोलेटेड आहे. म्हणजे काय सर, तुम्हाला माहिती आहे, सपोज ग्रॅव्हिटेशनचा टॉपिक आहे, फक्त 4 मुद्द्यांवरच प्रश्न विचारले जातात, याच्यापेक्षा बाहेरचा प्रश्न विचारला जात नाही. मग आपण फापट पसारा करायचा काय? त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, परत अजून सांगतोय, आपल्याला 20 दिवसामध्ये आपल्याला गधा मजदुरी नाहीये करायची, आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय, आपल्याला हार्ड वर्क करायचं नाही. आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट, डोक्यातून टेन्शन काढून टाका. मी सुद्धा काय केलं, जे होईल ते होईल यार, टेन्शन घ्यायचं नाही. 20 दिवस स्वतःला प्रूव्ह करायचंय ना, प्रूव्ह करणार. पठ्ठ्या आपण प्रूव्ह करणार, बस खतम कहाणी. आपण मेहनत करायची ठरवली, आपण मेहनत करणार.
बस तुम्ही स्वतःला ठरवलंय, तुम्हाला बाहेरची गोष्ट कोणतीच अफेक्ट करू शकत नाही जर तुम्ही स्वतःला ठरवलं तर. त्याच्यामुळं आज या कॉमेंट सेक्शन मध्ये जर तुम्ही या स्टोरी सोबत रिलेट करत असाल आणि लक्षात ठेवा माझे पेपर एवढे सोपे जाऊ लागले का, कारण मी शेवटचा 20 दिवस फक्त इमानदारीने अभ्यास केला. मित्रांनो, माझं 10वी एवढं बेकार गेलं होतं. दवाखान्यामध्ये, फिरण्यामध्ये, सहलीमध्ये, गॅदरिंग मध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये एकदम खतरनाक. म्हणजे माझ्या फॅमिलीला असं वाटलं होतं की या वर्षी हा पक्का नापास होणार. कारण का, मी पूर्णपणे टाइमपास केला होता वर्षभर. माझ्या घरच्यांनी सांगितलं की बाबांनो, तुला पुढच्या वर्षी परत तुला जेईई नीट काय करायचंय. मी म्हटलं मला काय करायचं नाही, मला शेती करायची, मला आता शिकायचं नाही. या व्यवस्थेवरच होतो आणि मी आज तुमच्या पुढे उभा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा माझा प्रिलिमचा स्कोर 68% होता आणि माझा 92% स्कोर बोर्डामध्ये आला. मला सांगा मित्रांनो, हे शेवटचे 20 दिवस बदलू शकतात. आणि आजही जर तुम्हाला वाटतंय ना की नाही मी हरला नाहीत मित्रांनो, तुम्ही उठा, पुन्हा मेहनतीला लागा, पुन्हा कामाला लागा. आणि जर काही अडचण असेल ना तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी पूर्णपणे तयार आहे. फक्त एक कॉमेंट करा, त्या कॉमेंटला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्हाला काहीही अडचण येऊ द्या, तुमच्यासाठी मी आणि माझी पूर्ण टीम इथं तयार आहे. येस, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला वाटलं असेल की आपण हरतोय तर फक्त एकदा कॉमेंट करा. आणि जर वाटन की यस तू करू शकतोस आणि तू करणार आहेस तर कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. 20 दिवस आहेत, पण या 20 दिवसामध्ये आपण पूर्ण गेम पालटून टाकू. येस, गणपती बाप्पा मोरया. Unacademy. Let's crack it.